खामगाव सामान्य रुग्णालयात आधुनिक सुविधांची गरज, वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे यांची अपेक्षा। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एकेकाळी जुबली मेमोरियल गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल या नावाने सुरुवात झालेल्या सामान्य रुग्णालयाची इमारतीला आज जवळपास 90 वर्षे झाली आहेत। सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये फक्त महिला आणि मुलांवर उपचार केले जात असत व नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पुरुषांवर उपचार केले जात होते। दरम्यान स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत 7 मे 1936 रोजी हॉस्पिटलच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली असून डिसेंबर 1956 रोजी महाराष्ट्र सरकारने हे हॉस्पिटल ताब्यात घेतले होते। त्यावेळी हॉस्पिटलमध्ये फक्त एकच इमारत कार्यरत होती। हॉस्पिटलसाठी मदत करणाऱ्या अनेक देणगीदारांची नावे आजही इमारतीच्या आत असलेल्या संगमरवरी दगडावर कोरली आहेत। याशिवाय सुरुवातीला 20 बेडची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयाला आज 300 बेड मंजूर झाले आहेत। मात्र कॅज्युअल्टी, ओपीडी इमारत, नवजात शिशु, डायलिसिस केंद्र यांसारख्या विविध सुविधाकरिता इमारती गरजांनुसार बांधण्यातही आल्यात। तरीही मात्र आज रोजी खामगावची वाढती लोकसंख्या येथे सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असाव्यात अशी अपेक्षा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी व्यक्त केली आहे। मागच्या वर्षी आपल्या दवाखान्याचं 300 खाटांचा मंजुराचा जीआर आलेला आहे। आता साधारणतः या नवीन मेन बिल्डिंगला 100 वर्षाच्या 90 वर्षाच्या वरती झालेली आहे आणि ही बिल्डिंग आता म्हणजे याच्यात ड्रेनेजचे वगैरे प्रॉब्लेम वगैरे आता मोठ्या प्रमाणात आहे। कारण जुनं ड्रेनेज झालं आहे, जुने आतमध्ये सगळे अंडरग्राऊंड पाईप वगैरे सगळे जुने आहे आणि आता 300 खाटांचं झालं। आता एका बेडवर आपण जास्ती लोक ठेवतो, तर 300 खाटांचं आपला जीआर निघाला तर इथे एक नवीन बिल्डिंग असणं झाली तर सिंगल बिल्डिंग। आता आपल्या इथे मल्टिपल बिल्डिंग्स आहे, एक इथे आहे, एक मागे आहे, ते डायलिसिस युनिट तिकडे आहे, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे। तर एक त्यांनी मॅनेज करायला दिक्कत होते, तर एकच बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग झाली तर त्याचा नक्कीच रुग्णसेवेत, हाऊसकीपिंगमध्ये, साफसफाईमध्ये आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा फायदा होईल। ठीक आहे, धन्यवाद।